नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. आणि आज सकाळ सकाळी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होते, म्हणजे आपण करत असलेल्या अभ्यासाला या ठिकाणी कुठेतरी पुढे जाऊन फळ भेटणार आहे. आणि ते आनंदाची बातमी या ठिकाणी मी आपल्यासमोर शेअर करत असताना मला देखील आनंद होतोय. कारण विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर या बँकेची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि ती जाहिरात या ठिकाणी त्याच्यासाठी काय पात्रता आहे, अनुभव आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षा कशी असणार आहे, सर्व जाहिरात विश्लेषण या ठिकाणी मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला देखील विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप चांगली सुवर्ण संधी सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आपल्याला उपलब्ध होते. चला सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पात्रता निकष काय दिलेले आहेत? मान्यताप्राप्त विद्यापीठातून ज्या विद्यार्थ्यांनी पदवी धारण केलेली आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. काय दिलेली आहे? पदवी. आणि ही जी पदवी आहे त्याला किमान 50% गुण तुम्हाला उपलब्ध होणे मिळवलेले असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 50% गुण मिळवलेले असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो ग्रॅज्युएट मध्ये. आता ही जी काही पदवी आहे ती त्याचा पॅटर्न दिलाय त्यांना 10वी 12वी आणि 3 वर्षाची त्यानंतर पदवी अशा पद्धतीनं. नाहीतर तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट एखाद्याने डिप्लोमा वगैरे केला असेल तर तो जरा थोडा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. परंतु त्यांनी हे निकष अशा पद्धतीने दिलेले आहेत, ते एकदा पाहावे लागतील. भाषा कौशल्य, आता पात्रतेमध्येच हा निकष येतोय, त्यामुळे भाषा कौशल्यासाठी खूप महत्वाचं आहे या ठिकाणी ही गोष्ट असणार आहे. कारण सोलापूर जनता सहकारी बँक याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कर्नाटक मधील विजापूरमध्ये देखील या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळतंय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये भाषा निकष त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. भाषा कौशल्य, जे उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी वाचता, लिहिता आणि बोलता आले पाहिजेत असं म्हटलंय बरं का त्यांनी, आलं पाहिजेत. आता यामध्ये हे कुठे चेक करणार तर मुलाखत होणार आहे. मुलाखतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे तुमच्याकडून पाहिलं जाईल. आता का आलं पाहिजेत? कारण 2 राज्यामध्ये या ठिकाणी ही बँक काम करते. म्हणून संगणक साक्षरता आवश्यक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्याला वर्ड आलं पाहिजे, एक्सेल आलं पाहिजे, ईमेल आणि टायपिंग या ठिकाणी त्याला आलं पाहिजेत असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. तर मग आता हे वर्ड आलं पाहिजे, एक्सेल आलं पाहिजे, याचं काय सर्टिफिकेट द्यावं लागतंय का? अजिबात नाही. फक्त हे आलं पाहिजे तुम्हाला, त्यांनी असं या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे. कर्नाटकातील विजापूर शाखेसाठी कन्नड भाषा बोलण्याचे, वाचण्याचे आणि लिहिण्याचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळं कन्नड शाखेमध्ये विजापूर यामध्ये कर्नाटकातील विजापूरमध्ये जे काही किती शाखा आहेत त्यामध्ये किती जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या रिक्त जागांवरती जेवढ्या जागा भरायचे त्या विद्यार्थ्यांना हे कन्नड भाषा बोलणे, लिहिणं, वाचणं आलं पाहिजे. ही त्यांनी महत्वाची पात्रता या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अनुभव काय सांगतोय आणि कोणाला प्राधान्य दिलं जाणार आहे? शहरी सहकारी बँक किंवा इतर कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत लिपिक म्हणून अनुभव असलेल्या किंवा समकक्ष पदावर काम केलेला अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. बघा, त्यानंतर वयोमर्यादामध्ये कुणाला शिथिलता दिली, काय वयोमर्यादा असणार आहे? वयाची 30 वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. बघा, सरसकट असं काही कास्ट वाईज त्यांनी सेपरेट दिलेलं नाही. वयाची 30 वर्ष पर्यंत असणारा उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. आता शिथिलता कुणाला दिली? बरं, आता 30 वर्ष वय कोणत्या तारखेपासून मोजायचे? 31/5/2026 पर्यंतच. किती? 31/5/2026 पर्यंत ज्या उमेदवाराला 30 वर्ष वय कंप्लीट होते अशा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करायचा आहे. 30 वर्षांवरती एक दिवस जरी तुमचा भरला तरी अर्ज दाखल करता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आता शिथिलता कुणाला दिलेली आहे? बँकिंग क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे तो उमेदवार या ठिकाणी 35 वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतो. आता याकरता तुम्हाला पुन्हा एकदा मग हे अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल. अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला
यासाठी जोडावं लागेल, तेव्हा तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव शिथिलता वयामध्ये तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर पुढे आता तुम्हाला जॉईन झाल्यानंतर सॅलरी किती मिळणार आहे बघा. पहिल्या वर्षी तुम्हाला 17,500 रुपये सॅलरी मिळेल, दुसऱ्या वर्षी 22,500 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 28,255 रुपये सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचं आहे, सॅलरी तुमची तिसऱ्या वर्षी लगेच 28,255 रुपयापर्यंत सॅलरी होते आणि 3 वर्षानंतर मला वाटतंय 3 वर्षानंतर राष्ट्रीयकृत बँकेची जी सॅलरी असते, राष्ट्रीयकृत बँकेची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल. बघा त्यानंतर जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, सर्वांनी याची नोंद घ्यायची. आता ऑनलाईन पद्धतीने ही संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षा या ठिकाणी तुमची होणार आहे. परीक्षा ही सोलापूर, महाराष्ट्र आणि आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही केंद्रावरती घेतली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, असं स्पष्टपणे जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. बघा त्यानंतर परीक्षा स्वरूप आणि तुमची निवड कशी असणार आहे, अंतिम निवड यादी कशा पद्धतीने तयार केली जाणार आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल की बाबा ही निवड पद्धती अंतिम यादी कशा पद्धतीने तयार केली जाईल. तर बघा लक्षात ठेवा, ही निवड अंतिम यादी जी आहे ती तुमची पहिल्यांदा लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारावरती तुमची निवड यादी लावली जाईल. सुरुवातीला बघा कोण लेखी परीक्षेला बसले आणि त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. ही पूर्ण प्रोसेस ही तुम्हाला 3 टप्प्यामध्ये घेऊन जाणार आहे. पहिल्यांदा तुमची परीक्षा होईल, त्यानंतर मुलाखत होईल आणि त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर होईल. मग यामध्ये तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे. आता ही मुलाखत ज्या वेळेस होणार आहे त्या मुलाखतीमध्ये तुमचं काय काय चेक केलं जाईल ते तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं मगाशी तुम्हाला सांगितलं की अनुभव तुम्हाला लिहिता वाचता बोलता येतं का कन्नड भाषेमध्ये, हे सगळं या मुलाखतीमध्ये चेक केलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. लेखी परीक्षा होईल, नंतर वैयक्तिक मुलाखत होईल, मुलाखत झाल्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता वगैरे त्या ठिकाणी चेक केलं जाईल आणि संबंधित कामाचा अनुभव तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे या मुलाखतीमध्ये तुमचं सगळं चेक केलं जाणार आहे. पात्रता वगैरे सगळं इथं या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानंतर बघा तुमची गुणवत्ता यादी नुसार अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर केली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. बघा पुढे जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा, अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी ही वेबसाईट दिली त्यांची www.sjsb.bank.in या वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट वरती जायचे आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. आता जे काही अर्ज आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जाणार नाहीत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि अर्ज दाखल करायचा आहे. पुढे जाऊन आपल्याला अर्ज दाखल करत असताना काय अडचण आली तर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती काही लिंक दिलेली आहे. पुढे जर काय अडचण आली तर त्या लिंक वरती तुम्ही टाका, ते तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देतील. दुसरी गोष्ट, अजून जी परीक्षा आहे परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, किती क्वेश्चन असणार आहेत, किती मार्कला असणार आहे, वेळ किती असणार आहे परीक्षेचा, याची सर्व डिटेल अजून त्यांनी दिलेली नाही. वेळेनुसार ते त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड करतील. त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ही सर्व डिटेल घ्यावी लागेल. परंतु तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे काही अपडेट येईल ती अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा त्यांच्या वेबसाईट वरती हे सर्व परीक्षा स्वरूप परीक्षा योजना जाहीर होईल तेव्हा तुमच्यापर्यंत मी या प्लॅटफॉर्मवरून तुमच्यापर्यंत घेऊन येईल. काही काळजी करू नका, बिनधास्तपणे आपण तुमच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे असतो. याकरता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या परीक्षेचा सिलेबस सगळी परीक्षा योजना पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येईल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.